13 जानेवारी 2026. दैनंदिन चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? A. 9 जानेवारी, B. जानेवारी 12, C. जानेवारी 10, D. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर B. जानेवारी 12. स्पष्टीकरण. राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे थोर विचारवंत आणि आध्यात्मिक गुरु होते, ज्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला होता. भारत सरकारने 1984 मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आणि 1985 पासून तो नियमितपणे साजरा केला जाऊ लागला. जानेवारी 2026 मधील महत्त्वाचे दिवस. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 2 जानेवारी जागतिक अंतर्मुख दिन, 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिन, 6 जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिन आणि जागतिक युद्ध अनाथ दिन, 8 जानेवारी पृथ्वी परिवलन दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन, जानेवारी 10 जागतिक हिंदी दिन. प्रश्न 2. नुकतेच कोण कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्स CLE चे अध्यक्ष बनले आहेत? A. रवी रंजन, B. अजय कुमार, C. रमेश कुमार जुनेजा, D. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर C. रमेश कुमार जुनेजा. इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. न्यायमूर्ती A. मुहम्मद मुस्ताक यांची सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम मंडळात संचालक वित्त पदावर PS गिरीशा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. GI कौन्सिलने आरोग्य विमा परिसंस्थेसाठी S प्रकाश यांची CEO म्हणून नियुक्ती केली आहे. जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून शपथ घेतली. भारतीय हवाई दलाच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफचा पदभार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला. ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांची आपले MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. RK अग्रवाल यांची FCI चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश अग्रवाल यांच्याकडे NIA प्रमुखाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रश्न 3. नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2026 च्या 53व्या आवृत्तीचा गेस्ट ऑफ ऑनर देश कोणता बनला आहे? A. स्पेन, B. कतार, C. ओमान, D. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर B. कतार. कतार. राजधानी दोहा. चलन कतारी रियाल. पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान. प्रश्न 4. नुकतीच भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय चर्चा कोठे पार पडली आहे? A. मुंबई, B. हैदराबाद, C. अहमदाबाद, D. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर C. अहमदाबाद. स्पष्टीकरण. अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदींनी जर्मनीच्या चान्सलरची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि तांत्रिक सहकार्यावर चर्चा झाली. प्रश्न 5. नुकतेच कोठे केई पन्योर आता भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा बनणार आहे? A. केरळ, B. कर्नाटक, C. आंध्र प्रदेश, D. अरुणाचल प्रदेश. योग्य उत्तर D. अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. अरुणाचल प्रदेशाचा नव्याने स्थापन झालेला केई पन्योर जिल्हा आता भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा बनणार आहे. हा उपक्रम जैवविविधता संवर्धन आणि मानवी कल्याण यांचा मेळ घालण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे, जो शाश्वत विकासाच्या दिशेने भारताची वचनबद्धता दर्शवतो. अरुणाचल प्रदेश. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल KT परनाईक. अरुणाचल प्रदेशातील इतर चालू घडामोडी. PIB ने अरुणाचल प्रदेशातील कमला हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाला मंजुरी दिली. अरुणाचल प्रदेशातील सेयांग खोऱ्यात फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजातींचा शोध लागला. पूर्व प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे उद्घाटन ईटानगरमध्ये झाले. अरुणाचल प्रदेशात ब्रिजोपोरस कनाडी ही बुरशीची नवीन प्रजाती आढळली. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी अरुणाचल प्रदेशातील नामचिक नामफक कोळसा खाणीचे उद्घाटन केले. भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात ड्रोन कवच सराव केला. अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीवर 2200 मेगावॅटच्या ओजू जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रश्न 6.
नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करणारे जगातील तिसरे फलंदाज कोण बनले आहेत? ए. रोहित शर्मा, बी. विराट कोहली, सी. शिखर धवन, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर बी. विराट कोहली. स्पष्टीकरण: विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा आणि भारताचा दुसरा फलंदाज बनला आहे. क्रिकेटशी संबंधित इतर चालू घडामोडी. महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी स्मृती मानधना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 4,000 टी20 धावा करणारी पहिली भारतीय महिला स्मृती मानधना ठरली आहे. सौरव गांगुली कोलकाता टायगर्स संघात सामील झाले आहेत. स्मृती मानधना जगातील नंबर 1 एकदिवसीय महिला फलंदाज बनली आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू कॅमेरून ग्रीन ठरला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 अशा तिन्ही प्रकारात किमान 100 बळी घेणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. प्रश्न 7. नुकतेच भारताने हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी कोणते मिशन लॉन्च केले आहे? ए. शौर्य, बी. पराक्रम, सी. सुदर्शन चक्र, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर सी. सुदर्शन चक्र. स्पष्टीकरण: भारत सरकारने मिशन सुदर्शन चक्रची सुरुवात केली आहे, जो देशाचा एक महत्त्वाकांक्षी आणि दीर्घकालीन राष्ट्रीय कार्यक्रम आहे. याचा उद्देश एक व्यापक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली तयार करणे आहे, जी विशेषतः ड्रोनसारख्या उदयोन्मुख हवाई धोक्यांचा मुकाबला करण्यास सक्षम असेल. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या विद्यापीठात स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे? ADU, बी. BHU, सी. आंध्र विद्यापीठ, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर सी. आंध्र विद्यापीठ. स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक हृदयस्पर्शी आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत अर्थपूर्ण घटना पाहायला मिळाली, जेव्हा आंध्र विद्यापीठात रस्ते साफ करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचारी लक्ष्मम्मा यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे शीर्षक अग्नि सरस्सुलो विकसितिंचिना कमलम द्रौपदी मुर्मू असे आहे. या पुस्तकाचे लेखक यार्लगड्डा लक्ष्मी प्रसाद आहेत, जे माजी खासदार असून सध्या जागतिक हिंदी परिषदेचे अध्यक्ष आहेत. इतर महत्त्वाची पुस्तके: द ग्रेट सॅक्शन्स हॅक नावाचे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान प्रसिद्ध केले. डॉ. सिकंदर कमार लिखित मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे प्रकाशन झाले. CP राधाकृष्णन यांनी सनातन संस्कृतीची अटल दृष्टी नावाच्या पुस्तकाचे अनावरण केले. शिखर धवनचे आत्मचरित्र द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर प्रकाशित झाले. रिचा शर्मा लिखित फाइंड अँड होम अगेन या कादंबरीचे प्रकाशन झाले. बर्जिस देसाई लिखित मोदींचे मिशन या पुस्तकाचे प्रकाशन झाले. द ब्रह्मास्त्र अनलिश्ड नावाचे पुस्तक डी. शिवानंदन यांनी लिहिले आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणाला RBI कडून पेमेंट ॲग्रिगेटर क्रॉस बॉर्डर PACB म्हणून काम करण्याची अंतिम मंजुरी मिळाली आहे? ए. जिओ, बी. स्कायडो, सी. फोन पे, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर बी. स्कायडो. स्पष्टीकरण: भारताच्या फिनटेक परिसंस्थेसाठी एक महत्त्वाची नियामक उपलब्धी म्हणून स्कायडोला भारतीय रिझर्व्ह बँक RBI कडून पेमेंट ॲग्रिगेटर क्रॉस बॉर्डर PACB म्हणून काम करण्याची अंतिम मंजुरी मिळाली आहे. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले आहे? ए. गोवा, बी. ओडिशा, सी. उत्तर प्रदेश, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर ए. गोवा. स्पष्टीकरण: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिग्गज पत्रकार आणि ANIचे अध्यक्ष प्रेम प्रकाश लिखित हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन केले. गोवा. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू. गोव्यातील इतर चालू घडामोडी. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल. आंतरराष्ट्रीय क्षारता परिषद WE केअर 2025 गोव्यात सुरू झाली. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे उद्घाटन गोव्यात झाले.
गोवा सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजीमध्ये पार पडली. गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली. प्रश्न 11. नुकताच विल फॉर पीस 2026 नावाचा संयुक्त नौदल सराव कोठे सुरू झाला आहे? ए. चीन, बी. इराण, सी. दक्षिण आफ्रिका, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर सी. दक्षिण आफ्रिका. स्पष्टीकरण: चीनच्या नेतृत्वाखाली आणि रशिया व इराणच्या सहभागासह विल फॉर पीस 2026 नावाचा संयुक्त नौदल सराव दक्षिण आफ्रिकेच्या सायमन टाउनजवळ सुरू झाला. वाढत्या सागरी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने या सरावातून बाहेर राहण्याचा पर्याय निवडला. दक्षिण आफ्रिका राजधानी केपटाऊन कायदेविषयक, प्रिटोरिया कार्यकारी, ब्लूमफॉन्टेन न्यायिक चलन दक्षिण आफ्रिकी रँड, अध्यक्ष सिरिल रामाफोसा. दक्षिण आफ्रिकेतील इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी: दक्षिण आफ्रिकेतून 8 ब्लॅक कॅप्ड कॅपुचिन माकडे आयात करण्यात आली आहेत. जी20 पर्यावरण मंत्र्यांची बैठक केपटाऊनमध्ये पार पडली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉकने आपली एकदिवसीय निवृत्ती मागे घेतली. दक्षिण आफ्रिकेने शिकारी रोखण्यासाठी गेंड्यांच्या शिंगांवर रेडिओ आयसोटोप्स लावले आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स WCL 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ विजेता ठरला. प्रश्न 12. नुकतेच नळाद्वारे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणारे भारताचे पहिले शहर कोणते बनले आहे? ए. पुणे, बी. पुरी, सी. वाराणसी, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर बी. पुरी. स्पष्टीकरण: पुरी ओडिशा हे भारताचे पहिले शहर बनले आहे जिथे नागरिक कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय थेट नळावाटे पिण्यायोग्य पाणी पिऊ शकतात. ही उपलब्धी सुजल ड्रिंक फ्रॉम टॅप मिशन अंतर्गत साध्य झाली आहे, जिथे पाणी भारतीय मानक ब्युरो BIS आणि जागतिक आरोग्य संघटना WHOच्या मानकांनुसार शुद्ध आहे. हे ड्रिंक फ्रॉम टॅप DFT प्रकल्पांतर्गत झाले असून ज्याने संपूर्ण शहरात 24 तास सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न: नुकतेच कोणत्या राज्यात पेपरलेस कोर्टची सुरुवात झाली आहे? ए. केरळ, बी. ओडिशा, सी. मध्य प्रदेश, डी. यांपैकी काहीही नाही. योग्य उत्तर ए. केरळ. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश भारत बनला आहे. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे. राजस्थानच्या नागोरी अश्वगंधाला GI टॅग मिळाला आहे. इफ्को साहित्य सन्मान 2025 मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आला. दक्षिण ध्रुवापर्यंत स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन बनली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली. 2025 मध्ये महिलांसाठी सर्वोत्तम शहर बेंगळुरू राहिले आहे. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या 2 सेकंदात 0 ते 700 किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले. सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन DGP बनले आहेत. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन हरियाणामध्ये धावणार आहे. उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मनीने अधिकृतपणे 2026 वर्षासाठी G7चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपरकॉम्प्युटर लॉन्च केला. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये दृष्टिहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: नुकतेच कोणी युरोपियन युनियनचे चक्रीय अध्यक्षपद स्वीकारले आहे? ए. पोलंड, बी. सायप्रस, सी. डेन्मार्क, डी. यांपैकी काहीही नाही. याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.